नमस्कार, मी दीपक राव तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात फ्लॅट केलेली, पण त्यानंतर निफ्टीमध्ये चांगली रिकव्हरी आली। पण बँक निफ्टीमध्ये ऑलमोस्ट एंटायर दिवसभर दबाव राहिला आणि ऑलमोस्ट 150 पॉईंट मायनस बँक निफ्टी बंद झाला। निफ्टी मात्र 100 पॉईंट पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये दिवसभर काम करत राहिला आणि 70 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाला। आज निफ्टीला तेजी येण्यामागं IT क्षेत्राचा मोठा हातभार लागला। ऑलमोस्ट इन्फोसिस 4%, TCS 3% पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाला। इन्फोसिस TCS हे निफ्टीचे लार्जेस्ट हेवीवेट स्टॉक्स आहेत आणि त्याच्या पाठोपाठ FMCG सेक्टरमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले अशा पद्धतीचे FMCG स्टॉक्स सगळे चांगले 3%, 2% पॉझिटिव्ह राहिले। त्यामुळे ह्या दोन सेक्टरच्या जीवावरच आज निफ्टीमध्ये चांगली तेजी राहिली। पण बँक निफ्टीमध्ये मात्र दबाव बघायला मिळाला आणि 160-70 पॉईंट मायनसमध्ये बँक निफ्टी बंद झाले आणि एंटायर दिवसभर बँक निफ्टीनं दबावामध्ये कारोबार केला। पॉझिटिव्ह गोष्ट आहे की निफ्टी 25,000 जो रेजिस्टन्स आहे त्याच्यावरती बंद दिला आहे, त्याच्यावरती ऑलमोस्ट एंटायर दिवसभर कारभार केला। त्यामुळे थोडंसं शॉर्ट कवरिंगची अपेक्षा होती क्लोजिंगपर्यंत, पण ते आलेलं नाही आहे। त्यामुळे उद्या वीकली एक्सपायर आहे, त्यामुळे अपेक्षित आहे की जर निफ्टी 25,000च्या वरती मेंटेन राहिला तर एखादी शॉर्ट कवरिंग राहिली निफ्टीला 25,100 ते 25,200पर्यंत घेऊन जाते का। त्यामुळे उद्याच्या लेवलला ट्रेड करायचं झालं तर निफ्टी 25,000च्या वरती मेंटेन राहिला तर 25,100 ते 25,200 इथपर्यंत निफ्टी जाऊ शकते, कारण एक शॉर्ट कवरिंगची अपेक्षा आहे। पण जर 25,000च्या खाली मेंटेन राहिला तर एखादी मायनर डीप येऊ शकते 24,900 ते 24,850पर्यंतची। त्यामुळे ह्या रेंजमध्ये तुम्ही निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता। फक्त पॉझिटिव्ह गोष्ट आहे की निफ्टीनं आज चांगला 25,000च्या वरती बंद दिला आहे, पण शॉर्ट कवरिंग जे हवं होतं ते आलेलं नाही। त्यामुळे आपण बघणं गरजेचं की उद्या ते शॉर्ट कवरिंग अपेक्षित आहे ते येतं का, कारण उद्या वीकली एक्सपायरी आहे। बँक निफ्टीमध्ये दबाव बघायला मिळाला। बँक निफ्टीसाठी उद्या ट्रेड करायचं असेल तर 55,500 लोअर साईडला एक चांगला सपोर्ट आहे। हायर लेवलला 56,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। 56,000च्या वरती गेला तर बँक निफ्टीमध्ये शॉर्ट कवरिंग अपेक्षित आहे। अदरवाईज निफ्टी 55,500 ते 56,000 या 500 पॉईंटच्या रेंजमध्ये ट्रेड करू शकते, ज्या पद्धतीनं आजही मार्केटनं ट्रेड केला आहे। बँक निफ्टी रिकव्हरी होण्याचा प्रयत्न केला पण सक्षम राहू शकला नाही। हायर लेवलवरून त्याला परत सेलिंगच येत गेलं। आज NSEमध्ये 1,576 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,154 शेअर्स पडले। निफ्टीमध्ये 28 शेअर्स वाढले, त्या बाजूला 22 शेअर्समध्ये पडझड आहे। वाढणाऱ्या शेअर्सची संख्या ऑलमोस्ट बऱ्यापैकी निफ्टी NSEमध्ये सेमच आहे। पुन्हा सेक्टर इंडिसाइजेसमध्ये आज IT, FMCG, रिअल्टी आणि मेटल इंडेक्स चांगले वाढले। पर्टिक्युलर IT आणि FMCG इंडेक्स चांगले वाढले। त्या बाजूला बँक्स आणि फार्मामध्ये किरकोळ दबाव बघायला मिळाला, सेलिंग बघायला मिळाले। ग्लोबल मार्केटमध्ये फारशी काही वदगड नाही आहे। युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत। युरोप 10-20 पॉईंट प्लस मायनसमध्ये सगळे मार्केट्स ट्रेड करत आहेत। डाव फ्युचरसुद्धा 100 पॉईंट मायनसमध्ये आहे। डाव जोन्स काली फ्लॅट राहिले, आजही फ्लॅट आहे। डाव जोन्सला आज विकेंडला जॅक्सन होल मीटिंग आहे फेडरल रिझर्व्ह चेअरमनची, त्यानंतरच डाव जोन्सची हालचाल मुवमेंट येऊ शकते जॅक्सन होल मीटिंग नंतर। तोपर्यंत थोडंसं साईडवेज किंवा दबाव राहू शकतो। ओव्हरऑल आपल्या मार्केटमध्ये निफ्टीला घेऊन बघायचं झालं तर 25,000च्या वरती बंद देणं एक पॉझिटिव्ह सिग्नल आहे। फक्त एक शॉर्ट कवरिंग आली तर मला वाटतं शॉर्ट जर मार्केटमधून बाहेर पडले तर निफ्टीला चांगली फर्दर तेजी होण्याचे चान्सेस आहेत। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।